हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज मी तुम्हाला 14 नवीन लेटेस्ट ब्लाऊजचे डिझाईन घेऊन आलेले आहे. बेस्ट ब्लाऊजचे डिझाईन घेऊन आलेले आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. हा ब्लाऊज बघा, हा ब्लाऊजमध्ये मी लोटसची डिझाईन बनवलेली आहे, कमळाची डिझाईन बनवलेली आहे आणि मध्ये असे स्टोन स्टिक केलेले आहेत आणि मध्ये असं पॅचला अटॅच केलेला आहे आणि फ्रंट साईडला प्रिन्स कट आहे. तुम्हाला जी ब्लाऊजची डिझाईन आवडेल ते ब्लाऊजची डिझाईनचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या टेलरला दाखवू शकता आणि सेम पॅटर्नमध्ये ब्लाऊज बनवून घेऊ शकता. हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे. पैठणीचे काठ मोठे असतात, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊजची डिझाईन हवी तशी बनवू शकतो आपण. हा बॅक साईडला मी असं पंचकोनी गळा टाकून त्याला प्लेटेड डिझाईन बनवलेले आणि ह्याचे स्लीव्स असे पफ टाईपमध्ये शॉर्टमध्ये बनवलेत आणि पफ टाईपमध्ये बनवलेले. फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे. हे बघा, या ब्लाऊजला मी अशा टाईपमध्ये डिझाईन बनवले. हे फ्लॉवर्स बनवून त्याला अटॅच केले, त्याच्यावरती डबल लेस फिरवले आणि मधल्या साईडला बटन्स लावले. ह्या फ्लॉवर्समध्ये मणी लावले, तुम्ही बघू शकता. आणि फ्रंट साईडला हा कटोरी ब्लाऊज आहे. हे बघा, त्याच्यात आम्ही लॉंगमध्ये सिम्पलमध्येच ठेवलेले. या ब्लाऊजचे काठ सिल्वर कलरचे आहेत, त्याच्यामुळे मी त्याला सिल्वर कलरचा कपडा घेऊन डिझाईन केलेले आहे. तुम्ही बघू शकता. आणि मध्ये नॉड अटॅच केले त्याला. इथून पूर्ण अशी नॉड अटॅच करून इथे झिगझॅग टाईपमध्ये केलेले आहे आणि ह्याला असे हेवी टाईपमध्ये लटकन लावलेले आहेत आणि बाकी मणी मणी अटॅच केले त्याला आणि त्याच्यावरून लेस फिरवले आणि हँडला अशी डिझाईन केले. हे बघ, आणि त्याच्यावरती बटन अटॅच केले. फ्रंट साईडला हा कटोरी ब्लाऊज आहे. या ब्लाऊजची साडी पिंक कलरची आहे, त्याच्यामुळे मी त्याला पिंक कलरचे असे डिझाईन केले. ट्रायंगल कट करून अशा टाईपमध्ये अटॅच केले आणि फ्लॉवर्समध्ये लावून त्याला बटन अटॅच केले. हे जे पण स्लीव सिम्पलमध्ये आहेत आणि हा फ्रंट कटोरी. लटकन हे जे थोडे हेवी टाईपमध्ये बनवले. हे बघा, काय काय ब्लाऊजचे काठ खूप शॉर्ट असतात आणि आत्ताच्या साडीचे काठ तर वन साईडच असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कशी डिझाईन करावी हे समजत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, राहिलेल्या काठमध्ये अटॅच करून तुम्ही अशा टाईपमध्ये लेसची ॲक्टिव्ह डिझाईन बनवू शकता. तुम्ही बघू शकता, मी ह्या गोल्डन लेस लावली आणि साईडला ट्रायंगलची लेस खूप इझिली भेटते, मार्केटमध्ये अवेलेबल असते, ती लावलेली आहे. आणि स्लीव्सला मी अशा टाईपमध्ये कट केलं आणि मध्ये असे 3 बटन्स लावले. सिम्पल आणि अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज दिसतो यामुळे. फ्रंट साईडला हा कटोरी आहे.
काय काय कस्टमरला हेवी टाईपमध्ये डिझाईन आवडत नाही. सो आता डिझाईन कशी करावी, तर फक्त लेसची सुद्धा तुम्ही डिझाईन बनवू शकता. अशा टाईपमध्ये पंचकोनी गळा करून तुम्ही लेसची डिझाईन फिरवू शकता. तुम्ही बघू शकता मी ह्याला डबल लेस केले. पहिले पंचकोनी गळ्याला फिरवले, नंतर त्याला अशी डिझाईन केली. हा फ्रंटला 4 टक्स आहे. हा ब्लाऊज बघा, ह्याला मी मटका गळा करून डबल लेस लावले आणि अशा टाईपमध्ये फ्लॉवर बनवून त्याला अटॅच केले. आणि ही नॉटची डिझाईन बनवलेली आहे मध्ये, त्याच्यामध्ये मनी अटॅच केलेले आहेत. आणि स्लीव्स याला इलास्टिक लावले स्लीव्सला, जे आता सध्या ट्रेंडिंग खूप चाललेलं आहे. हा सुद्धा फ्रंटला प्रिन्स कट आहे. हा बघा ब्लाऊज, हा ब्लाऊज साईडला बॅक साईडला मी स्क्वेअर टाईपमध्ये करून त्याला मध्ये बो अटॅच केलेले आहेत. 2 बो अटॅच केलेत, त्याच्यावरती अशी मणी लावून त्याला लटकन छोटे छोटे लटकन लावलेले आहेत. फ्रंटला हा कटोरी आहे. हा बघा, ह्याची साडी अशा कलरची आहे. त्याच्यामुळे मी ह्याला कपडा घेऊन हे केले, डिझाईन बनवलेले आणि मध्ये असं फ्लॉवर लावून त्याच्यावरती पॅच लावलेले आहेत. आणि हाताला अशा हेवी टाईपमध्ये कस्टमरची डिमांड होती की त्यांना अशा टाईपमध्ये डिझाईन हवे. त्यांनी मला पिक पाठवलेला, तो तशा टाईपमध्ये बो बनवून त्याला लटकन लावलेले. तुम्ही बघू शकता छोटे छोटे लटकन अटॅच केलेत त्याला. आणि फ्रंट साईडला हा सुद्धा कटोरीच आहे. हा बघा, ह्याची साडी ग्रीन कलरची आहे. त्याला मी फ्लॉवर बनवून अशा टाईपमध्ये लावलेले आहेत आणि त्याला मणी अटॅच केलेत आणि मधल्या साईडला असं कटिंग करून अटॅच केलेलं आहे. हा ब्लाऊज फ्रंट साईडला प्रिन्स कट आहे. हा कप्सवाला ब्लाऊज आहे. बॅक साईडला तिने सिम्पल आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन मला बनवायला सांगितलेली. मग मी त्याला ट्रायंगल्स, साडीची जी पर्पल कलरची होती मग मी त्याला ट्रायंगल्स पर्पल कलरचे लावलेत आणि डबल लेस फिरवून मध्ये एक फ्लॉवर अटॅच केला आणि नॉड लावले. हा स्लीव्ह सिम्पलच आहे. फ्रंट साईडला त्याला कप्स अटॅच केलेत. कप्स आहेत, तुम्ही बघू शकता. ह्याची साडी पॅरट कलरची आहे. साडीतला कपडा काढून सुद्धा तुम्ही करू शकता. एखाद्याच कस्टमरनी साडीतला कपडा नाही काढायला सांगितला तर तुम्ही रेडीमेड कपडा घेऊन सुद्धा डिझाईन बनवू शकता. हिला मी अशा टाईपमध्ये डिझाईन केलेलं आहे आणि मनी अटॅच केले त्याच्यामध्ये. आणि हे जे स्लीव्स बघू शकता तुम्ही असे पफचे आहेत. हे आता ट्रेंडिंग खूप स्लीव्स आलेत. मध्ये एक फ्लॉवर लावून बटन अटॅच केले आणि खाली असे लटकन टाईपमध्ये केलेले. फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे.
हा काठापदराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. ते जे काठ होते ते मी ह्या साईडला कटिंग करून हे अशा टाईपमध्ये पॅच बनवले आणि मधल्या साईडला अशा टाईपमध्ये डिझाईन बनवले. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वाटतं घातल्यानंतर. आणि स्लीव्स आहेत ते ट्रायंगल टाईपमध्ये बनवलेले आहेत आणि त्याला बटन अटॅच केलेत. हा प्रिन्स कट आहे, फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे. असेच नवीन नवीन ब्लाऊजची डिझाईन बघण्यासाठी तुम्ही माझ्या असेच नवीन नवीन ब्लाऊजची डिझाईन बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि माझ्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता.